स्वामी समर्थ सगळ्यांना। तर विजया एकादशी नावातच आहे विजय। आता बघा, ज्यांना आपल्या लाईफमध्ये जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे किंवा काहीतरी आपल्या भौतिक संसारात देखील बरेच काही गोष्टी असतात। जो कोणी ही एकादशी करेल त्यांना विजय प्राप्त होतो, तो स्वतःच्या कामामध्ये यशस्वी होतो। तर बघा, संपूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने ही एकादशी आपल्याला करायची आहे, तरच आपल्याला याचा लाभ मिळतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलच सविस्तर चर्चा करणार आहोत की या दिवशी आपल्याला एकादशी कशी करायची आहे, या दिवशी काय करायचे आहेत, नियम काय करायचे आहेत किंवा सेवा कशी करायची आहे आपल्या भगवंताची, आणि या दिवशी काय खायचं नाहीये किंवा पारण वेळ काय आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर विजया एकादशी सगळ्यात आधी असे म्हटले जाते भगवान श्रीरामांनी केलेली होती। तर जेव्हा दशरथ राजाने स्वतःच्या म्हणजे वडिलांनी श्रीरामांना वनवासासाठी पाठवले होते, त्यावेळेस जेव्हा सीतेचे हरण झाले, जेव्हा श्रीराम पंचवटीच्या दिशेने गेले आणि तिथे सीतामातेचे हरण झाले होते, मग त्यावेळी सीतेला आणण्यासाठी त्यांनी समुद्र देवतेची उपासना केली। पण समुद्र देवतेने वाट देण्यासाठी नकार दिला, कारण एवढा मोठा समुद्र पार करायचा होता, त्यामुळे ते शक्य नव्हतं। मग समुद्र देवतेने नकार दिल्यामुळे आता काय करायचं, भगवान श्रीरामांनी हनुमानजीला विचारले। हनुमानजी म्हणाले, भगवंता तुम्ही तर स्वतः ब्रह्मांड नायक आहात, तुम्ही सगळे जाणता। मग त्यावेळी श्री हनुमानांनी बोलले की इथे जवळच एक छोटंसं द्वीप आहे आणि तिथे एक ऋषी राहतात, त्यांचे नाव आहे व्रकलाभ ऋषी, आणि तिथे जाऊन आपण त्यांना विचारू शकतो। जेव्हा तिथे भेटायला गेले श्रीरामजी आणि हनुमानजी, तेव्हा तिथे ऋषींनी सांगितले की आता येणारी जी विजया एकादशी आहे, त्या विजया एकादशीचे तुम्ही पालन करा, त्या एकादशीचा उपवास करा आणि उपासना करा श्री महाविष्णूंची, मग त्यावेळी तुम्हाला तुमच्या कामामध्ये विजय मिळेल। तर असे म्हटले जाते सगळ्या वानर सेनेने स्वतः श्री प्रभू रामजी यांनी देखील विजय एकादशीचे व्रत धारण केले होते। तर बघा, असेच आपल्याला देखील विजय एकादशीची उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे आणि पूर्ण निष्ठेने करायचं आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। बघा, लवकर उठणे हे आपल्या सनातन धर्माचं एक तत्व आहे। जो लवकर उठतो किंवा ब्रह्ममुहूर्तात उठतो, आता आपल्या भौतिक जीवनात जे संसारिक लोक आहेत त्यांना लवकर उठणं ब्रह्ममुहूर्तात चालत नाही, तर तुम्ही 6 पर्यंत देखील उठू शकता। तर आपल्याला स्वच्छ व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे। बघा, या दिवशी तुळशीला जल देऊ शकता, पण तुम्ही पान तोडू शकत नाही। असे म्हणतात, आपल्या शास्त्रानुसार असे आहे की या दिवशी तुळशीचे पान तोडायचे नाहीये, कारण त्यामुळे आपल्याला पाप लागते। तर त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी तुळशीचे पान तोडायचे आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकादशी आणि द्वादशीला ते भगवंताला आपल्याला नैवेद्य अर्पण करताना ते अर्पण करायचे आहे। पण एकादशी किंवा द्वादशीला आणि रविवारी तुळशीचे पान कधीही तोडायचे नाही। तर बघा, त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचे पान तोडू शकता। त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जितक्या माळी जप करता येईल तितक्या माळी तुम्ही जप करू शकता। त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ देखील तुम्ही करू शकता। आणि बघा, पूर्ण निष्ठेने आणि स्वतःच्या खूप श्रद्धेने जर हे व्रत केलं तर नक्कीच याचे आपल्याला अनुभूती मिळते। तर बघा, या एकादशीचे पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पालन केल्यानंतर आपल्याला असे म्हणतात शास्त्रानुसार की सगळ्या आपल्या पापांचा नाश होतो, आपल्या मनोवांछित इच्छा सगळ्या पूर्ण होतात। तर बघा, पारणचा वेळ जो आहे दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी 9 ते 9:30 या टायमिंगमध्ये आहे, त्या वेळेत आपल्याला उपवास सोडायचा आहे। आणि
पूर्ण आपण हे जे व्रत करत आहोत ते पूर्ण निष्ठेने करा. आणि जे पारण वेळ आहे का त्या टायमिंग मध्येच तुम्ही उपवास सोडा. कारण तुम्ही जर त्याच्या आधी जेवण केलं किंवा नाश्ता केला किंवा काही जरी खाल्लं तरी पूर्ण तुम्ही जे एकादशी केलेली आहे त्याचे फळ प्राप्त होत नाही. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात नंतरच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.